नमस्कार, मी डॉक्टर आदित्य येळीकर, यूरोलॉजिस्ट अँड किडनी ट्रान्सप्लांट सर्जन. आज आपण माहिती घेणार आहे डीजे स्टेंट म्हणजे काय. डीजे स्टेंट म्हणजे सोप्या मराठी भाषेत कोणी त्याला तार म्हणतं किडनी मधली, कोणी त्याला वायर म्हणतं, कोणी त्याला स्प्रिंग म्हणतं. ही डीजे स्टेंट आपण शक्यतो पेशंटच्या मूतखड्याच्या ऑपरेशन नंतर त्याला टाकतो. ही डीजे स्टेंट टाकायचे मुख्य उद्देश म्हणजे मूतखडा जिथे फसून असतो तिथे सूज येते, तो भाग कधी कधी मूतखड्याचं ऑपरेशन झाल्यावर त्याला इजा होते, जखम होऊन तो भाग कधी कधी बारीक होतो, त्याला आपण युरेटर म्हणतो. तर तो भाग बारीक नाही हो यासाठी डीजे स्टेंट मदत करते. तसेच काही छोटे तुकडे किंवा पावडर मूतखड्याची राहिली असेल किडनीमध्ये तर ती स्टेंटच्या साह्याने किंवा त्याच्या बाजूने बाहेर शरीराच्या पास होण्यास मदत होते. ही स्टेंट आपण एखाद्या किडनीचे ब्लॉकचे ऑपरेशन केल्यावर सुद्धा टाकतो, जेणेकरून आतमध्ये ब्लॉकसाठी घेतलेले टाके हे सुरळीत किंवा पूर्ण जखम भरूस्तोवर ही स्टेंट मदत करते. ही स्टेंट आपण शक्यतो 7 दिवसानंतर मूतखड्याचे ऑपरेशन झाल्यावर काढतो आणि ब्लॉकचे ऑपरेशन केल्यावर शक्यतो 1 ते 1.5 महिन्यानंतर काढतो. ही स्टेंट काढायला पूर्ण भूल द्यायची गरज नसते. लोकल एनेस्थेशिया म्हणजे तिथल्या तिथे भूल देऊन ही स्टेंट काढू शकतो. सकाळी पेशंट ऍडमिट झाला की स्टेंट काढून संध्याकाळपर्यंत घरी डिस्चार्ज होऊ शकतो. तर आपण आपले मूतखड्याचे किंवा किडनी ब्लॉकचे ऑपरेशन झाल्यावर आपल्या डॉक्टरांकडून खात्री करून घेणे की डीजे स्टेंट किंवा स्प्रिंग आपल्या किडनीमध्ये टाकली आहे का, आणि असल्यास आपल्या डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे त्या तारखेला येऊन आपल्या शरीरात राहिलेली ही स्टेंट काढून घेणे. कारण ही स्टेंट बाहेरून दिसत नसते, त्यामुळे डॉक्टरांची खात्री करून ही स्टेंट नियमित दिलेल्या टाइमवरती येऊन आपण काढून घेणे. धन्यवाद.